सर्वप्रथम संत शिरोमणी सावता महाराज यांच्या चरणी वंदन करतो आणि आपण सगळा एवढा प्रचंड जनसमुदाय जनता जनार्दन आलेला आहे त्यांना सुद्धा तुम्हा सगळ्यांना वंदन करतो। आज या मंचावर आपल्या या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी प्रचंड व्यस्त असलेले राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, माझे सहकारी माननीय नामदार अतुल सावे, रुपालीताई चाकणकर, माझे ज्येष्ठ आमदार लेखक आदरणीय राम कांडगे, प्राध्यापक आमदार राम शिंदे, आमदार योगेश टिळेकर, आमदार सातपुते, सचिन कल्याण शेट्टी आमदार, माजी आमदार बाळासाहेब शिरस्कर, ॲडव्होकेट ससाने, सुभाष राऊत, प्राध्यापक सुवर्णनाथ चव्हाण गुंड, रविकांत महाराज वसेकर, सावता महाराज वसेकर, प्रभू महाराज माळी, महामंडलेश्वर, मनीषानंद महाराज, रखमाजी महाराज, केशव महाराज उखळीकर, अभिमन्यू मामा उपाळे, लोखंडे महाराज, संत शिरोमणी सावता महाराज यांचे सर्व भक्तगण, माझ्या बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, एक अतिशय चांगल्या कार्यक्रमासाठी आज हा जनसागर इथं लोटलेला आहे। 875 वर्षापूर्वी प्रथम संत सावता महाराज यांनी समाधी घेतली आणि त्यावेळेला प्रत्यक्ष ज्ञानेश्वर, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव ही सर्व मंडळी जी आहे हजर होती आणि म्हणूनच त्या सर्व संतांचे संत शिरोमणी असं सावता महाराजांना म्हटलं गेलं। या ठिकाणी शिरोमणी सावता महाराजांचे अभंग प्रसारित करणे, प्रकाशित करणं, भजन कीर्तन सत्संग यासाठी प्रशस्त हॉल, वारकरी शिक्षण संस्था, उपेक्षित अनाथ घटकासाठी आश्रम निवासाची व्यवस्था, महाराजांचा जीवनपट संकल्पित चित्रात सावता सृष्टीची निर्मिती, अशा काही गोष्टी या प्रकल्पामध्ये आहे आणि या वास्तूचा आता भूमिपूजन सोहळा पार पडतो आहे। सावता महाराजांचे अभंग थोडे असतील, अधिक त्याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे, पण जे काही आहे ते सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहे। संत नामदेव महाराजांनी सुंदर शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे। ह्या आपल्या गावचं धन्य ते अरणरत्नांची खाण, जन्मला निधान सावता तो, सावता सागर प्रेमाचे आगर, घेतला अवतार माळ्या घरी, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठ ब्रादा तात्रेय लोकाचा, नामा म्हणे त्याचा जन्म सुफल झाला, वंश उद्धरला माळ्याचा। हे संत जे आहे एकमेकाचे अशा प्रकारचे जे आहे गुणगान करता आहे आणि म्हणून हे अरण त्यांनी सांगितले, धन्य आहे अरण, सावता महाराजांचा जन्म झाला। त्यांचे आजोबा देवमाळी हे पंढरीचे वारकरी, पुरसोबा आणि डोंगरोबा त्यांची मुलं। पुरसोबा जे आहे धार्मिक वळणाचे, भजन पूजन करणारे, पंढरीची वारी करणारे, त्यांचं लग्न झालं नांगिताताई या मुलीशी आणि त्यांच्या पोटी सावतोबाचा
जन्म झाला. सावता माळी यांचा अरणपासून 2 मैलावर असलेल्या भेंड गावच्या भानवसे रूपमाळी घराण्यातील जनाई नावाच्या मुलीशी लग्न झालं. विठ्ठल आणि नागाबाई त्यांची 2 अपत्य. महत्वाचं म्हणजे काय? कर्तव्य आणि कर्म करीत राहणे हीच खरी ईश्वर सेवा आहे, अशी प्रवृत्ती मार्गे शिकवणारा हा मार्ग आपण घ्या हे शिकवणारे संत सावता. हे तर सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. आता हा कांदा मुळा भाजी म्हणजे शेती, श्रम, कष्ट, याच्यातच देव आहे. देव तिथं आहे. देव नाही देवळात, देव नाही देव्हाऱ्यात असं म्हटलेलं आहे. देव कष्टात आहे, देव माणसात आहे, देव तुमच्या श्रमात आहे. जिथं आपण काम करतात तिथे देव आहे. संत गोरोबा कुंभार माती तुडवता तुडवता स्वतःचं बालक सुद्धा त्या पायाखाली गेलं. प्रत्यक्ष पांडुरंगाने पुन्हा त्याला जन्म दिला. अशी ही माणसं. आणि प्रत्यक्ष पांडुरंग सुद्धा अशाच लोकांच्या मदतीसाठी सहाय्यासाठी धावत असतो. मध्ये चांगलं एक भक्तिगीत आहे. तो नाम्याची गुरे चाकतो, चोखोबाची खीर चाकतो. चोखोबा म्हटलं तर दलित समाजातील एक संत, त्याची खीर हा पांडुरंग चाकतो, गुरं राखतो, दामाजी पंतांसाठी धावून येतो. संत सावता महाराजांचा हे काम सुरू असताना आज सुद्धा आपण पाहतो. सगळ्यांनी सांगितलं, वारी गेल्यानंतर आषाढी कार्तिक विठ्ठलाची भेट इथे होते. किती मोठं भाग्य आहे संत सावता महाराजांचं. हे सगळे महाराष्ट्रातील संत जे आहेत हे आपण जर पाहिले, वेगवेगळ्या लहान लहान समाजातल्या, आणि अतिशय चांगली शिकवण तुम्हाला आम्हाला दिलेली आहे. संत तुकाराम कुणबी समाजाचे, सावता माळी समाजाचे, संत नामदेव शिंपी समाजाचे, संत नरहरी सोनार समाज, संत सेना नाभिक समाज, गोरोबा कुंभार समाज, गाडगे महाराज परीट समाज, संत रोहिदास महाराज चर्मकार समाज, चोखामेळा दलित मागासवर्ग, संत जगनाडे महाराज तेली समाज, संत भगवे बसवेश्वर लिंगायत समाज, संत सिद्धाराम बाबा लोहार समाज, सेवालाल महाराज बंजारा आणि भगवान विश्वकर्मा सुधार समाज. सत लहान लहान समाजातील हे संत जे आहेत यांनी हा महाराष्ट्र देश घडवण्यासाठी काम केलं. भक्तिभाव, भ्रातृभाव, बंधुभाव वाढवण्याचं काम या आपल्या राज्यात देशात त्यांनी केलं. सावता महाराज म्हणतात, योग याग तप धर्म सोपे वर्म नाम घेता. ते बाकी सगळं फक्त नामस्मरण करा, सोपं आहे. तीर्थ व्रत दानाष्टांग याचा पांग आम्हा नको. समाधी समाधान तुमचे चरण पाहता, सावता म्हणे दया क्षमा हेची तुम्हा उचिता. दया क्षमा शांती, माणसांची सेवा, लोकांची सेवा, याच्यातच सगळं काय आहे. आमची माळी यांची जात शेत लावू बागायत, कांदा मुळा भाज्या वगैरे विठाबाई माझी, लसण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. परमार्थ करण्यासाठी संसार त्यागण्याची गरज नाही. संसार करून सुद्धा तुम्हाला परमार्थ साधता येईल हे सगळ्यांनी सांगितलं. स्वतः संत सावता महाराज आणि त्यांचे आजोबा
त्यांचे वडील हे आयुर्वेदातील मोठे जाणकार आणि संत सावता महाराज सुद्धा जाणकार. अनेकांना त्याने म्हणजे पटकीच्या रोगाला सुद्धा त्याने औषध देऊन बरं केलेलं आहे. मोठमोठे शास्त्री बुवा सुद्धा ज्या वेळेला एखाद्या मुलाला मुलीला आराम पडत नाही, संत सावता महाराजांच्याकडे येऊन त्या आयुर्वेदाचा उपयोग करून घेत आणि बरे होत. ही सगळी जी आहे म्हणजे केवळ संत आहेत, परंतु त्यांनी लोकसेवा केली, अन्नधान्य पिकवण्याचं काम केलं. हे सगळं त्यांनी केलं, सांगण्यासारखी खूप आहे. परंतु आता आपल्याला सगळ्यांना उपमुख्यमंत्री महोदयाचं भाषण ऐकायचं आहे. इथं आता हा कार्यक्रम आहे, हा तर जो आहे हा अनेकांनी वर्गणी वगैरे जमवली, सुरू झाला कार्यक्रम. पण मग अशी अनेकांनी सांगितलं, अनेक संत महात्म्यांच्या ठिकाणी 200 कोटी 250 कोटी रुपयाचे आपण आराखडा निर्माण केला, काम सुरू. आम्ही सुद्धा इथल्या PWDला सांगितलं मी, आणि त्याप्रमाणे आराखडा बनवण्याचं काम सुरू आहे. आणि तुम्ही असल्यानंतर अजितदादा त्यांना पण सांगितलं, पैशाची कमतरता पडणार नाही, आराखडा मात्र मजबूत चांगला करून द्या. आणि तो आराखडा आपण सगळ्यांनी पाहू, तो तयार होतो आहे. त्याच्यासाठी चांगल्या आर्किटेक्टची ते मदत घेत आहेत आणि हा चांगला आराखडा तयार होईल. पण त्यापूर्वी आपण अनेकांनी सांगितलं, आणि माझ्या हातामध्ये एकानं पुस्तक आणून दिलं, सोन्यासारखी माणसं, फार जुनं पीक. 40 वर्षापूर्वी नाशिकच्या मंडळींनी पैसे जमा करायला सुरुवात केली. का तर अरणलाज एक सभामंडप बांधला पाहिजे. आता तर आमच्याकडे कोणी येतो आणि ताबडतोब 20 लाख रुपये दिले, सभामंडप 15 लाख सभामंडप. पण त्यावेळेला आणि मग त्यावेळेला 5,000 1,000 2,000 500 असे पैसे, त्या सगळ्यांची यादी त्यांनी माझ्या हातामध्ये दिली. आणि त्यावेळेला माझ्याकडे आलं, मी पण त्यांना काही नाराज केलं नाही. पण आमदार होतो मी त्यावेळेला, 85 सालाचं. 15,000 रुपये दिले, त्यावेळेला 2,000 रुपये तुळं सोनं होतं. परंतु जे आहे त्यांनी माझं एवढं कौतुक केलं की भुजबळ साहेब तुम्ही एवढे दिले पैसे. एवढं एक पुस्तकच त्यांनी लिहिलं, आणि त्याच्यामध्ये ही सगळी मंडळी जी आहेत किती त्यांची नावं घ्यावी. त्याच्यामध्ये पांडुरंग गायकवाड म्हणून 1950 साली BA BCom झालेले मोठे थोर पत्रकार, यशवंतरावांबरोबर काम केलेले, त्यांनी पुढाकार घेतला. मारुतीराव खैरे, बाबूराव जेजूरकर, शंकरराव जेजूरकर, मधुकर जेरुजकर, डॉक्टर कमौद, ही सगळी मंडळी. मुद्दाम त्यांचा मी इथे उल्लेख करतो की त्यावेळेला प्रथम हा मंडप आजही, आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्री महोदय, हा 40 वर्षानंतर हा मंडप आहे तसाच आहे. हो, एकदम मजबूत आहे. आता आम्ही मंडप बांधतो आणि पुढच्या वर्षी गेलं का इकडे तडा पडला आणि तिकडे तडा पडला. पण त्यावेळेला हा मंडप बांधला लोकांनी, उत्तम. पण आता स्वरूप वाढणार आहे, आणि ते स्वरूप जे वाढत आहे त्याचं पुढचं सगळं काम जे आहे हे अर्थातच महाराष्ट्र सरकार, मग फडणवीस साहेब असतील, मुख्यमंत्री असतील, अजितदादा असतील, आमचे जे सावे साहेब आहेत, त्यांना सांगितलं, आता तुम्ही तरुण आहात आमच्यापेक्षा, तुम्ही आता अधिक मोठा वाटा आता उचलायला पाहिजे, सतत इथे यायला पाहिजे. आम्ही तर करतोच, आम्ही आहोत तुमच्याबरोबर, आम्ही कुठे जात नाही, काळजी करू नका. पण आता तुम्ही प्रत्येक नवीन 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 लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे, यायला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी जे आहेत लोकांना जे आहे बरं पुढे वाढा. त्याचं काम सुद्धा कालच मिटिंग घेतली आपण, शिंदे साहेबांनी अजितदादांनी मिटिंग घेतली, परत काल मी मिटिंग घेतली. फुलेवाड्याचं सुद्धा जे आहे प्रांगण मोठं करण्याचं, आणि सावित्रीबाई फुले सभागृहाबरोबर ते जोडण्याचं काम, त्याला जवळजवळ 200 कोटी रुपये मंजूर केले, आणि ते काम सुद्धा जे आहे आता मागे. आणि महत्त्वाचं म्हणजे भिडेवाड्यासाठी जे आम्ही जो आहे 20-25 वर्ष कोर्टात इकडे तिकडे लढत राहिलो, शेवटी हे सरकार आल्यानंतर अधिक वेग मिळाला. यांनी आणि
म्हणजे देवेंद्र शिंदे, अजितदादा या तिघांनी मीटिंग घेतली, सगळ्यांना धक्के मारले, म्हणजे लवकर लवकर काहीतरी करा. शेवटी ते झालं. आता हे सगळं तयार झालं. 15 ऑगस्ट नंतरच्या आठवड्यात त्या पहिल्या 10 दिवसामध्ये त्याचं भूमिपूजन होणार आहे. आणि त्या भूमिपूजनाला या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री मोदी साहेब आले पाहिजेत असं मी देवेंद्रांना सांगितलं. ज्या सावित्रीमाईने महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रेरणेनं पहिली मुलींची शाळा निर्माण केली, काय दगडधोंडे खाली, काय शेणाचा मारा खाला, रक्त येईपर्यंत सगळं काही त्यांनी जे सहन केलं. आणि आज आमच्या ह्या मुली शिकायला लागल्या, भगिनी शिकायला लागल्या. आज तर आमच्या या सरकारनं जाहीर करून टाकलं, जेवढ्या मुली शिकतील त्यांना शिकू द्या, डॉक्टर करा, इंजिनियर करा, आणखीन काय करा, सगळे पैसे आम्ही देतो. हे सगळं त्याने सांगितलं. शिकवा मुलींना. सावित्रीबाईंचं पुढचं काम जे आहे ते सरकार करत आहे. मोठ्या नेटानं हे काम सुरू आहे. त्याच्यासाठी मुलींना मुलांनाही शिकवायलाच पाहिजे. पण हल्ली काय आमच्या गावांमध्ये याच्यात काय, तुला काय 7 बुकं शिकली ना, लग्न करायचे, पोराला शिकवा, पण मुलींना शिकवा. बघा, फुकट तुम्हाला जे आहेत शिक्षण मिळणार आहे, आपण ते शिकवलं पाहिजे. कार्यक्रम तर तसे अनेक जे आहेत आपण इथे आखलेले आहेत, आणि हे कार्यक्रम जे आहेत आपण पूर्ण करायला पाहिजे. लाडकी बहीण योजना सुरू केली. आता आपल्या काही लोकांना वाटतं की बाबा हे काय आहे, हे आता फक्त आता निवडणूक आली म्हणून करणार आहे, नंतर हे काही करणार नाही. यांनी सांगितलंय, अजितदादांनी सांगितलं, रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत ही योजना करतच राहणार. परंतु देवेंद्रजी बाकीचे लोक सांगतात अरे फक्त निवडणुकीपुरतं आहे. याचा अर्थ जर ते निवडून आले तर ही योजना बंद होणार, कारण त्यांचा विश्वास नाही, त्यांची धमक नाही. त्यामुळे ते आताच शंका सांगतात अरे हे निवडणुकीपुरतं आहे, म्हणजे याचा अर्थ तुम्ही आलात की हे बंद होणार, आणि ते बंद व्हायचं नसेल तर आपल्यालाच परत यावं लागेल या जनता जनार्दनाच्या आशीर्वाद. ह्यात आम्ही सांगत नाही, हीच मंडळी बोलायला लागली तर काय करायचं, राजकारण आणायचं नाही आपण. पण हे काम जे सुरू केलं ते पूर्ण करायचं असेल ते काय 1 वर्षासाठी, 1 महिन्यासाठी, 2 महिन्यासाठी नाही आहे. वर्षानुवर्ष जे आहे हे चालवायचं आहे. गोरगरिबाच्या झोपडीमध्ये, घरामध्ये आपल्याला लाडकी बहीण योजना प्रत्येक महिलेला 1,500 रुपये महिन्याला आपण देणार आहोत. मुलीच्या जन्मापासून 18 वर्षाची होईपर्यंत टप्प्याटप्प्याने 1,05,000 रुपये आपण त्यांना देणार आहोत. मुली झाल्या तरी काळजी करायचं कारण नाही. उच्च शिक्षण मगाशी सांगितलं मोफत. उज्ज्वला योजना जी आहे हे आपल्या सरकारतर्फे 3 सिलेंडर मोफत देणार वर्षाला. अधिक मोदी साहेब सुद्धा जे आहेत त्या सिलेंडरना आर्थिक मदत करता आहेत. मुख्यमंत्री युवा शिक्षण प्रशिक्षण, तरुणांना वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घ्या, कुशल व्हा. 10,000 रुपये महिना स्टायपेंड मिळणार तुम्हाला. शिकायला काय हरकत आहे रे बाबा. कौशल्य विकास करा. फक्त जे आहे मला पिऊनची नोकरी द्या, मला याची नोकरी द्या, त्याची नोकरी द्या, त्या नोकरीच्या मागे लागण्याऐवजी हे शिका, कौशल्य घ्या. सुतार काम असेल, लोहार काम असेल, वीज काम असेल, अनेक काम आहे, लेथवर काम करायचं असेल, हे सगळं कौशल्याचं काम आहे. शिका. 10,000 रुपये तुम्हाला महिन्याला मिळणार. शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीन प्रत्येक हेक्टरी 5,000 रुपयाचं अनुदान आपण देणार. शेतकऱ्यांना मोदी साहेबांचे 6,000, आपले 6,000, 12,000 रुपये देणार. आणि आपण तर सांगितलं आता याच्या पुढे आपल्या पुढे कोणीही आपल्याकडे विजेचं बिल घेऊन येणार नाही. विजेचं बिलच आपल्याला येणार नाही. आणि त्यांनी सांगितलं
सौर पंप जो आहे, सौर पंप फुकट आपल्याला देणार, तो लावून घ्या. वीजच तुम्हीच वीज तयार करणार सूर्यनारायणाच्या कृपेनं आणि ती वीज वापरणार. म्हणजे विजेचं बिल काही येणे नाही, हे फुकट तुम्हाला देणार. याचं काम सुरू झालेलं आहे. मागेल त्याला आपण सोलर पंप देणार आहे, पण मागा तर खरं. सरकार तर उदार झालंय, पण आपली जोडी फाटकी असायचं काय कारण आहे. घ्या सोलर पंप सुद्धा घ्या, बसवा. आणि आता तीर्थच, आपण तीर्थस्थानी आलो, वेगवेगळ्या तीर्थ ठिकाणी जायचं. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आता ज्यांचं ते आहे थोडंसं जरा वय जरा झालेलं आहे, म्हणजे आमचं नाही झालेलं आहे थोडं, आमचं फक्त 77-78 आहे. काय आमचं काय हो नाही, ते म्हणे तुमचं पण वय झालं, तुम्ही पण आता तेच करा. तर ज्यांचं जे आहे थोडंसं आयुष्य सावलीकडे वळलेलं आहे, त्यांना फुकट तीर्थयात्रा ती सुद्धा जे आहे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी जाहीर केलेलं आहे. अशा रीतीनं अनेक कार्यक्रम आपण इथे करत असताना, आणि मला तुम्हाला सांगायचं आहे, प्रोफेसर डॉक्टर सुवर्णनाथ चव्हाण गोंड यांनी संत सावता माळी अभंग आणि विचार अतिशय चांगल्या रीतीनं हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यावर सावता महाराज कसे निसर्गोपचार करत होते यापासून तर अनेक गोष्टी, सेंद्रिय शेतीचा आदर्श त्यांनी कसा घालून दिला, अनेक गोष्टी तुम्हाला या पुस्तकात सापडतील. आपण अभ्यास करा. नुसतं आपण महाराजांचं नाव घेऊन चालणार नाही, तर महाराज काय करत होते त्यांच्या पावलावर एक तरी पाऊल टाकायचा प्रयत्न आपण करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संत सावता महाराज.